काय सांगाल? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जे कर्ज घेतलेलं आहे ते पूर्ण भरावं लागेल आणि ते लवकर भरा, अशी तंबीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि कसं बघताय याकडे आपण? तंबी म्हणजे त्यांनी शेतकऱ्याचा फार मोठा विश्वासघात केलेला आहे. शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं नव्हतं की तुम्ही कर्जमाफी द्या म्हणून, परंतु ज्यावेळेस इलेक्शन होतं, इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितले की शेतकऱ्याला सरसकट कर्ज देऊ, माफ करू, आणि आज ते म्हणतात 3 दिवसामध्ये कर्ज भरा. तर शेतकऱ्यांनी 3 दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की शेतकरी काही नोकरीला नसतो, त्याला महिन्याला उत्पन्न नसतं. आज जर बघितलं तुम्ही, हे कापूस याला 6,000 रुपये क्विंटल भाव, आणि त्याच्यानंतर तुरी 7,000 रुपये क्विंटल भाव, मक्काला 2,000-2,500 रुपये क्विंटल भावने एवढे पैसे आणायचे कुठून? कारण की आता मालच होत नाही. जर तुम्ही 10-10 एकरमध्ये 2 क्विंटल 4 क्विंटल जर कापूस होत असेल आणि तो विकूनसुद्धा कर्ज भरता येत नसेल, शेतकऱ्यांनी फाशी घ्या का आम्ही? ठीक आहे. आपलं नाव? जगदीश डवले, आडगाव बुद्रुक. काय सांगाल? अजित पवार यांनी कर्जमाफी मिळणार नाही म्हणून सांगितलं आणि कर्ज भरा म्हणून सांगितलं. त्यांनीच सांगितलं अगोदर आम्ही कर्जमाफी करणार आहे विधानसभेच्या टायमाला. आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो आणि आता मार्च शेवटी भरायचं आलं कर्ज मार्च एंडला. त्यांनी 28 तारखेला सांगितलं का आम्ही भरू शकत नाही. कारण काय, तर आम्हाला पगार देणं आहे, आमकं देणं आहे, लाडक्या बहिणीचे पैसे देणं आहे, हे देणं आहे, ते देणं आहे, बरेचसे कारणं सांगितले अजित पवारनी. मग मला सांगा, त्यांना इकडं आम्हाला पैसे द्यायला नव्हते आणि यांना खासदार आमदाराला जे 1 लाखाचे 1,25,25% वाढ ही कोणत्या बेसवर आहे? याला लोकशाही म्हणता का? हे लोक जसं यांच्या मनाला येईल तसं करता. यांना काही पक्ष काही राहिले नाही आणि यांना विरोधही राहिला नाही. हे जसे बी लोक हुकुमशाहीच्या पेक्षाही जास्त लोक वापरायला लागले. याच्यामुळं शेतकऱ्यांची फार दैन चालली, शेतकऱ्याचे हाल चालले. मला म्हणते यांच्याकडं आम्ही भीक मागत नाही, या आम्हाला भीक देऊ नका, तुमची योजना नको, तुमची सबसिडी नको, आमच्या उत्पादनाला हमी भाव द्या आणि कायदेशीर द्या, उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. तुमचं आम्हाला काहीच नको, तुमचं 1 रुपया नको. आम्हाला भिकारी बनवल्यासारखं केलं. लोक सांगतात अरे शेतकरी किती द्या, यांना कमीच पडतं, हे मागत राहते. आम्हाला अशी भिकारीत गणना केली आमची. आमचं ठाम म्हणणं आहे का आम्हाला तुमचा रुपया नको, सबसिडी नको, कोणतीच सबसिडी सोयीची नाही आहे. त्या 2-2 वर्ष झाले अजून कोट्याचे अनुदान नाही आहे. आमचे ठिबकचे अनुदान नाही, आम्हाला नकोच ते. आमच्या फक्त उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, एकमेव मागणी आमची. स्वामीनाथन समिती कोणी नेमली? स्वामीनाथन समितीप्रमाणे भाव द्या ना, तुम्हीच नेमली, तुम्हीच तिचं ऐकता आणि भाव द्याच टायमाला बाजूला होऊन असं खोटं बोलायचं नाही, नीट वागा आणि शेतकऱ्याला न्याय द्या. नाव काय? विश्वंभर हाके, आडगाव बुजुर्ग, माझी सोसायटी चेअरमन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती ते आता ते बदलून गेलेले. ते म्हणतात आता जे कर्ज घेतलेलं आहे ते पूर्णतः भरा. याकडे कसं पाहता आपण? आता ऐन टायमाला त्यांना असं सांगितलं, सुरुवातीला सांगितलं निवडणुकीच्या प्रचारमध्ये की आम्ही सर्व शेतकऱ्याचा सातबारा संपूर्ण कोरा करू, आणि ऐन टायमावर आता सांगू लागले की आता तुम्ही तुमचे हप्ते भरायला तयार राहा, जे काय कर्ज घेतलं असेल त्यांना. आता शेतकऱ्यांना काय करायचं ऐन टायमावर? कुठून पैसा आणायचा? येऊ पैसा एक तर पाणी पाऊस नाही पडला, असा पाणी प्यायची समस्या आहे, जनावरांची सांभाळायचं कसं, ही समस्या शेतकऱ्याला सारी. काय करायचं ऐन टायमावर? असा मी कुठून पैसा आणायचा गोरगरीब जनतेनं? काय याला काय सरकार जबाबदार आहे? आत्महत्या करायची वेळ आली आता. काय नाव आपलं? गणेश पांडुरंग.